नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा क्रमांक जो आहे मित्रांनो तो आहे 3, ज्यामध्ये आपण TCS पॅटर्न आधारित सोलापूर महानगरपालिका भरती 2023 दृष्टिकोनातून काही अतिशय महत्त्वाचे आपण अतिसंभव प्रश्न पाहत आहोत आपल्या रेग्युलरली लेक्चर मार्फत. जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. परीक्षा दृष्टिकोनातून त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर पाहूया मित्रांनो आपल्याच्या या भाग 3 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, चंपारण्य शेतकऱ्यांचा लढा डॅशशी संबंधित होता. तर जो चंपारण्य शेतकऱ्यांचा लढा होता तो कोणत्या, जे की कशाशी संदर्भात होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4, नीळशी संबंधित होता चंपारण्य लढा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2, साखर हा पदार्थ कशाने बनलेला संयुग आहे? साखर हा पदार्थ, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन यापासून बनलेला एक संयुग आहे साखर हा पदार्थ. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आपला, महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार कोणत्या दिवशी झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की 24 सप्टेंबर 1932 रोजी जे आहे, जे की महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये जो आहे पुणे करार झालेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 4 असा आहे, पहिली गोलमेज परिषद कोठे झाली किंवा कोठे पार पडली? पहिली गोलमेज परिषद, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की लंडन या ठिकाणी पहिली गोलमेज परिषद जी आहे जे की पार पडली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5 आपला पुढील असा आहे, बेसाल्ट खडकांच्या बाबतीत योग्य विधान कोणते आहे ते निवडा. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की खडक ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेल्या लाव्हारसामुळे तयार झाला व नंतर थंड होऊन कठीण बनला. हे जे विधान आहे जे की बेसाल्ट खडकासाठी अगदी योग्य विधान आहे. तर बेसाल्ट खडक कसा बनलेला आहे त्या संदर्भाचं हे विधान आहे. ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आपला पुढील, खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की राज्यसभा हे संसदेचे स्थायी सभागृह असते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7 आपला पुढील, लोकसभेची मुदत किती वर्ष असते? लोकसभा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की 5 वर्ष एवढीची आहे, जे की लोकसभेची मुदत असते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8 आपला, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3, डॉक्टर ॲनी बेझंट. तर डॉक्टर ॲनी बेझंट या जे आहे जे की महिला अध्यक्ष होत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, रिव्हॉल्युशनरी हे पत्रक कोणी सुरू केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की सचिंद्रनाथ सन्याल यांनी जे आहे रिव्हॉल्युशनरी हे पत्रक जे आहे जे की सुरू केलेलं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आपला पुढील, सध्या भारतातील राज्यांची संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की 28 एवढी जी आहे सध्या भारतातील राज्यांची संख्या आहे. तसे मित्रांनो तुम्हाला TCS पॅटर्न आधारित सोलापूर महानगरपालिकेच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सर्व्हरची लिंक उपलब्ध करून देण्यात आली. मित्रांनो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सर्व काय सोलापूर महानगरपालिका भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो मटेरियल तुम्ही मिळवू शकता. आणि मित्रांनो त्यामधलं तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये भरपूर काही विचारलं जाऊ शकते, त्यामुळे परीक्षा ते अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ते मिळवायचं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सर्व्हरची लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो तुम्ही ते जर मिळवलात तर तुम्हाला इतरत्र कोणतेही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो, कोणतीही कोचिंग लावण्याची गरज नाही. परिपूर्ण अभ्यासक्रम तुमचा त्याद्वारे कव्हर होणारा असेल, त्यामुळे ते नक्की खरेदी करा मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आपला असा आहे, डॅश ठिकाणी सर्वात मोठे औष्णिक ऊर्जा केंद्र आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की चंद्रपूर या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आपला, शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवण्याचा शरीराअंतर्गत संस्थेस काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की चेता संस्था असं जे आहे त्याला म्हटलं जातं. त्यानंतर 13वा प्रश्न, डॅश हे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, दिल्ली. तर दिल्ली या ठिकाणी जे आहे जे की सर्वोच्च न्यायालय जे की मुख्यालय आहे किंवा सर्वोच्च न्यायालय आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14, बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की हेबियस कॉपर्स याचा जो आहे जो की वापर करतात. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 15वा, ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत जनतेचा सहभाग वाढवावा या दृष्टीने शिफारस करण्यासाठी भारत सरकारने कोणती समिती नेमली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की बलवंतराय मेहता समिती नेमली आहे. त्यानंतर 16वा प्रश्न, सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे कारण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, यामुळे वेळ व अंतर वाचते, त्यामुळे सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे.
त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 17वा, इंद्रधनुष्यातील सप्तरंग पुन्हा एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की पांढऱ्या रंगाचा प्रकाश मिळेल. त्यानंतरचा 18वा प्रश्न आपला, इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की श्यामकृष्ण वर्मा यांनी जे आहे इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आपला 19, सन 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की लॉर्ड कॅनिंग हे जे आहे सन 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल हे होते. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 20 असा आहे, समझोता एक्सप्रेस कोणत्या दोन देशात किंवा दोन देशादरम्यान धावते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की भारत पाकिस्तान या दोन देशादरम्यान धावते. त्यानंतर 21वा प्रश्न, शेकडो प्राण्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की भीमाशंकर अभयारण्य हे शेकडो या प्राण्यासाठी जे की प्रसिद्ध आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, भोपाळ वायू दुर्घटना खालीलपैकी कोणत्या वायूच्या गळतीमुळे घडून आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की मिथेल आयसोसायनाइट यामुळे जे आहे जे की भोपाळ वायू दुर्घटना जी आहे जे की घडून आली या वायूच्या गळतीमुळे. मिथेल आयसोसायनाइट असं जे आहे त्याचं नाव आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील कोणते शहर पवित्र शहर म्हणून जाहीर केले गेले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की नांदेड हे शहर. त्यानंतरचा 24वा प्रश्न, भारतात अपंगासाठी काम करणारी राष्ट्रीय संस्था कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की कोलकाता या ठिकाणी आहे, जे की भारतात अपंगासाठी काम करणारी राष्ट्रीय संस्था कोलकाता या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 25वा, सर्वात जास्त मत्स्य उत्पादन कोठे होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, केरळ या ठिकाणी सर्वाधिक जास्त जे की मत्स्य उत्पादन केलं जातं. तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 25 क्वेश्चन होते जे की आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तर अशाच प्रकारची अतिशय महत्त्वपूर्ण जे की प्रश्न आहेत आपल्या रेग्युलर लेक्चर मार्फत आपण कव्हर करत असतो. त्यामुळे आपला कोणताही लेक्चर मिस होऊ नये यासाठी तुम्ही आपल्या फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि सोलापूर महानगरपालिकेच्या परिपूर्ण तयारीसाठी जर तुम्ही अजूनही आपले TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स मिळवत असाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक जी आहे मित्रांनो प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. आणि सर्व काही तुमच्या येणाऱ्या भरती दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे ते नक्की खरेदी करा आणि मित्रांनो चांगल्या तयारीला लागा. तर भेटूया आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.